हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज महाराष्ट्र दिन होता 1 मे. सो मी विचार केला की काहीतरी हिस्टोरिक आपण कवर करावं आणि आपल्या व्ह्युअर्सला दाखवावं. सो सावरकरांच्या वाड्यापेक्षा जास्त हिस्टोरिक मला काही वाटलं नाही. सो मी विचार केला की आज आपण भगूरला जो सावरकरांचा वाडा आहे तो स्वतःही बघूया, आपल्या व्ह्युअर्सलाही दाखवूया आणि त्यांचा महाराष्ट्र दिन अजून चांगला बनवूया. सो चला, तुम्हाला दाखवतो सावरकरांचा वाडा. सो नाशिकपासून अगदी 10 ते 15 किलोमीटर अंतरावर भगूर या ठिकाणी हा वाडा आहे. आणि भगूरला तुम्ही पोचल्यानंतर कोणालाही विचारलं तर तुम्हाला ते सावरकरांच्या वाड्यापर्यंत पोहोचवून देतील, किंवा तुम्ही गुगल केलं तरी इथे पोहोचू शकतायत. खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण तुम्हाला सावरकरांबद्दल माहिती देणं नाही आहे. मी जेव्हापासून विदा सावरकर यांच्यावर आत्ता एक चित्रपट आला होता, तो चित्रपट बघितल्यापासून मला ह्या जागेवर व्हिजिट करायची इच्छा होती. कारण त्या चित्रपटामध्ये मला अजून जास्त गोष्टी कळाल्या सावरकरांबद्दल, आणि तेव्हापासून मी ठरवलं होतं की मी सावरकरांच्या या वाड्याला नक्की व्हिजिट करेल. आणि बिंग नाशिककर, आपल्याला तर ते इतक्या जवळ आहे. आणि या वाड्याची खासियत म्हणजे हा नुसता त्यांचा वाडा नाही आहे, तर हे त्यांचं जन्मस्थानसुद्धा आहे. येस, 28 मे 1883 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म याच जागी झालेला आहे. सो मला वाटलं की ह्या जागेवर आपण नक्की एकदा तरी व्हिजिट करावी. कारण आपण सावरकरांबद्दल भरपूर ऐकलेलं आहे, आपल्याला माहितीसुद्धा आहे स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये त्यांचा किती मोलाचा हात आहे, किंवा त्यांची अखंड भारत चळवळ किंवा अभिनव भारत संघटना, या सगळ्यांबद्दल आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा इंग्रजांनी हा वाडा ताब्यात घेतला आणि त्याला नंतर त्याचा लिलाव करून तो चव्हाणांना विकला. पण नंतर तो पुन्हा गव्हर्नमेंटने आता त्यांच्याकडे घेऊन त्याला रिनोव्हेट करून हा लोकांसाठी बघण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ही एक नाशिककरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर अशा जागांवर व्हिजिट करायला मोटिवेशन एकच आहे की तिथले जे व्हायब्रेशन्स असतात, म्हणजे ते एक सायकोलॉजिकल. आता आपण जेव्हा ह्या विचाराने तिथे जातो ना की सावरकरांचा जन्म इथं झालेला आहे, सो जेव्हा तो थॉट आपण घेऊन तिथं व्हिजिट करतो ना, तर त्या जागेचे व्हायब्रेशन्स आपल्याला काहीतरी वेगळंच जाणवतात आणि खूप पॉझिटिव्हनेस येतो तिथे. सो त्याकरता आम्ही ठरवलं की आज महाराष्ट्र दिन पण आहे. ऑलरेडी महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा दिवस, त्यामध्ये आपण काहीतरी एक हिस्टोरिक व्हिजिट करावी. सो येस, यापेक्षा जास्त छान जागा मला वाटली नाही की कुठे जावं. सो मी ठरवलं की मी सावरकरांच्या वाड्याला आज व्हिजिट करेल आणि तिथलं जे काही वाड्याचं सौंदर्य आहे किंवा वाड्यामधली जी काही माहिती आहे ती आपण आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवूया. आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून हा वाडा तुमच्यापर्यंत पोहोचवू. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा. ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण वाडा कव्हर केलेला आहे. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा जमेल, जेव्हा केव्हा शनिवार रविवार तुम्हाला जमेल, देवलाली कॅम्प किंवा भगूर परिसरात तुम्ही आला तर ह्या वाड्याला नक्की व्हिजिट करा. आणि इथे जी व्हिजिट आहे ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला काहीही चार्जेस यामध्ये आकारले नाही जात. सो नक्की तुम्ही हा वेळ काढून अगदी तुम्ही 15-20 मिनटात हा पूर्ण वाडा बघू शकतायत आणि ते एक्सपिरियन्स घेऊ शकतायत, ते व्हायब्रेशन्स. आणि या वाड्यामध्ये त्यांचे सगळ्या जुन्या आठवणी किंवा जुने फोटोग्राफ्स, त्यांच्या रिलेटेड काही पेंटिंग्स, असं सगळं तिथे आपल्याला बघायला मिळतं. आणि हो, एक तिथे बुक स्टॉल पण आहे जिथे तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिलेले बुक्स, त्यांच्या रिलेटेड माहिती असलेले पुस्तकं तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत. सो खूप छान एक्सपिरियन्स होता तो आमचा. आणि आम्ही आमचा महाराष्ट्र दिन अतिशय पॉझिटिव्ह नोटवर सुरू केला. सो आम्हाला पण खूप आनंद झाला. तुम्हालाही हा आनंद हवा असेल तर नक्की व्हिजिट करा ह्या जागेवर आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.